छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर जेवढे जलदुर्ग बांधले तेवढे जलदुर्ग हे भारताच्या 5,000 वर्षांच्या इतिहासामध्ये एकाही राजांनी एवढे जलदुर्ग बांधले नाही। महाराजांनी 5 जलदुर्ग बांधले। उत्तरेकडून आपण जर बघितलं तर पहिले खांदेरी आहे, त्याच्यानंतर अलिबागचा किल्ला म्हणजे कुलाब्याचा किल्ला आहे, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे 5 किल्ले महाराजांनी बांधले आणि एवढे किल्ले एकाही राजांनी बांधले नाही। आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा भारतामध्ये किंवा पश्चिम किनाऱ्याच्या आसपास इथे नद्यांवरती पूल बांधण्याची सुद्धा टेक्नॉलॉजी नव्हती, अशा वेळेला त्यांनी आयलंडवरती जाऊन किल्ले बांधले। खांदेरी किल्ल्याच्या बाबतीत जी काही लढाई आहे ती अशा परिस्थितीमध्ये झाली की 300 लोक खांदेरी या बेटावरती किल्ला बांधत होते, गवंडी तिथे किल्ला बांधत होते आणि समुद्रामध्ये मायनाक भंडारी हा ब्रिटिशांच्या आरमाराशी लढत होता। आणि अशा स्थितीत जो बांधलेला किल्ला आहे तो पुढे 95 वर्ष मराठ्यांकडे होता, 95 वर्ष। तसाच कुलाबा हा किल्ला महाराजांच्या कारकिर्दीत बांधला गेला। पद्मदुर्ग हा जंजिरेकर सिद्धीला शह देण्यासाठी हा किल्ला बांधला गेला। महाराजांच्या नंतर जवळजवळ 15 ते 17 वर्ष हा किल्ला मराठ्यांकडे होता, पण नंतर तो जंजिरेकर सिद्धीकडे गेला। त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग महाराजांनी या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी, मेंटेनन्ससाठी त्याच्यावरती भरपूर पैसे खर्च केलेले आपल्याला दिसून येतात। आणि सिंधुदुर्ग हा तर कुर्टे या बेटावरती महाराजांनी 100% नव्याने हा किल्ला बांधला आणि तो किल्ला अनेक वर्ष मराठ्यांच्या ताब्यात होता। त्या किल्ल्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या मुलांनी म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचंच मंदिर या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बांधलेलं आहे। तर असे हे 5 अभेद्य किल्ले पश्चिम किनाऱ्यावर महाराजांनी बांधले आणि हा एकमेव असा राजा होता की ज्यांनी 5 जलदुर्ग बांधले।